सन्माननीय सदस्य देवराम जी। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम उद्योग मंत्री सावंत साहेबांचं मी अभिनंदन करतो की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येऊन गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग यावा याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला। सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांना सुद्धा मी खूप अभिनंदन करतो की गेल्या 75 वर्षापासून गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित होता, पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग येण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केले आणि आज उद्योग होत आहेत आणि मुख्यमंत्री उद्योग मंत्री हे सुद्धा घोषणा केले। त्यामुळे तमाम गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेकडून त्यांचं मी मनापासून अभिनंदन सरकारचा करतो। सोबत सर, आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहिरीमध्ये MIDC ची जागा आहे, परंतु त्या ठिकाणी एकही उद्योग नाही। ते काही जागा घेऊन ठेवलेले आहेत। इवन गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा गडचिरोली शहराला लागून एक MIDC जागा आहे, त्या ठिकाणी सुद्धा उद्योग नाही आहे। आपला कुरखेडा सुद्धा MIDC जागा आहे, धानोरात सुद्धा MIDC जागा आहे आणि कोरचीलात MIDC जागाच नाहीये। कोरचीला पाच लीज केंद्र सरकारनं आयरन ओरचं दिलेलं आहे। माझी विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या 12ही तालुक्यामध्ये MIDC ची जागा आपण आपल्या शेतकरी देण्यासाठी तयार आहेत। MIDC जागा आपण एक्वायर करणार का? आणि जे उद्योगासाठी घेतलेली जागा आपण ते आपल्या ते MIDC जागा आपण टर्मिनेट करणार का आणि नवीन उद्योगाला ती जागा देणार आहात का? आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विशेष नियमात गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्योगासाठी विशेष स्पेशल पॅकेज गडचिरोली जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करणार का, एवढी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी गडचिरोली बद्दल या ठिकाणी जो मुद्दा मांडला, मला विशेषतः धन्यवाद दिले पाहिजेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना की पूर्वी गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा, परंतु त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येते की मला खात्री आहे येत्या काही दिवसामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या मागचं नक्षलवादी हा शब्द काढला जाईल आणि गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला उद्योग क्षेत्रातला एक अग्रगणी जिल्हा आहे अशा पद्धतीची प्रतिमा त्याची तयार होईल। अशा पद्धतीने नुसती 21,000 कोटीची नाही तर भविष्यामध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये करणार आहोत। सन्माननीय सदस्य संजय गायकवाड। अध्यक्ष